जाणार आहोत बानेरला, तर थोडंसं लांब आहे ते 40 किलोमीटर. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आता आलं सकाळचे 11:30 आणि आपण उठलो आहे. मम्मा पण उठली आहे, पण मम्मा थोड्या वेळ इवूच्या इथे बसली आहे. तर इवू काय अजून उठली नाही, इवू झोपली आहे. काल रात्री इवू लय म्हणजे लय परेशान केलेलं आहे. काल इवू रात्री झोपली असेल 3 वाजता वगैरे. तिथपर्यंत आम्ही पण जागो होतो, इवू पण जागी होती. तर ठीक आहे, इवू तर आता अजून उठली नाही आहे, तर ती आता थोड्याच वेळात उठेल. 11:30पर्यंत ती ऑलमोस्ट उठते रोज. तर बघूया किती वाजता उठते इवू. तर ठीक आहे, आजचं काय, आज पण आपल्याला सुट्टी असणार आहे, कारण का आपल्याला आठवड्याला 2 सुट्ट्या असतात. तर आज आपली सुट्टी आहे. हां, आपल्याला सॅटर्डे संडे सुट्टी नसते, मधल्या दिवसामध्ये सुट्टी असते. तर आज तो दिवस आहे आपला, आज पण सुट्टी असणार आहे. तर ठीक आहे, बघूया आजचा दिवस काय असणार आहे, कारण का आज पण सुट्टी असल्यामुळे तर आपण तर कुठेतरी जाणार आहोत, किंवा कुठेतरी बाहेर तरी जाऊ, किंवा खाली तरी जाऊ, काहीतरी करू. तर बघूया आपण आज काय करता येईल आणि काय आपल्याला दाखवता येईल. आणि आता वाजलेत 12 आणि अजून तर इवू काय उठली नाही आहे. आपण आपलं काम करत होतो, आपलं काम पण झालं आहे आणि इवूच्या बाजूला मम्मा बसलेली, तर मम्मा पण झोपली आहे. तर आता विचार करतो या दोघींना उठवायचा, कारण का आता 12 तर वाजले आहेत. तर बघूया, आपण ट्राय करूया उठवायचा, उठतात की नाही. मम्मा पण काय उठायच्या मूडमध्ये नाही आहे आणि इवो पण उठायच्या मूडमध्ये नाही, दोघी पण झोपल्या आहेत. तर बघूया आता काय कधी उठतात. आणि हे बघा, फायनली मम्मा आली आहे बाहेर, पण इवू अजून बाहेर नाही आली आहे. म्हणजे इवू तर बाहेर येणार नाही, पण इवूचा आवाज नाही आला अजून. तर इवू अजून पण झोपली. मम्मा आज एवढ्या वेळ का झोपली? काल किती वाजता झोपले बाहेरचे? 3 वाजता ना? पाय पण खूप दुखतात ना. तर ठीक आहे. तर आज काय आहे मग, आज काय खाणं पिणं आहे की नाही? बनवणार आहे ना? खिचडी भात बनव. हो, आजचा मेनू खिचडी आहे. तर ठीक आहे, अजून इवू उठली नाही. आता मम्मा पण उठली. मम्मा अजून फ्रेश पण नाही झाली. मम्मा आता फ्रेश वगैरे होईल. आज काय जायचं की नाही कुठे लोक? आज माझी सुट्टी आहे, तर संध्याकाळी जाऊया. हां, जाऊया संध्याकाळी. तर मम्माने संध्याकाळचा प्लॅन बनवला. काय प्लॅन बनवलायस की नाही? असं करतं, बनवलाय. आणि आता मी आणि मम्मा असं बसून डिस्कस करत होतो, तर मला आवाज आलाय. मम्मा बोलते की नाही उठले. मम्मा कशी पळत पळत चालली बघा पुढे पुढे, मला पण घेऊन चल. आणि हे बघा, गुडू बाबडू, हाय बाबडू. टोपी पूर्ण डोळ्यावर आली आहे तिच्या. पण आता मम्मा तिला ओपन करेल. बाबडू हाय, कशी उठली आहे बघा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बाबडू, गुड मॉर्निंग. मम्माला बघते. बाबडू गुड मॉर्निंग. आता ही उठली आहे, तर आता आपला ऍक्च्युअल दिवस झालाय सुरू. बाबडू. तर चला, आता ती उठली, आपण तिचा पटकन स्वेटर वगैरे ओपन करून घेऊया. तिला त्या बेडवरून आपल्या खालती आपल्या बेडवर ठेवूया. बेडवर नाही, आपल्या याच्यावर ठेवूया. आणि मग थोड्या वेळ तिला मोकळं ठेवून मग मम्मा करेल तिला फीडिंग. मग फीडिंग करून झाल्यावर आपण भेटूया इवूला परत. तर आता इवूचं मस्त फीडिंग वगैरे झालंय आणि तिला बर्थ देऊन. हे बघ, हे बघ, हिने बघ काय केलं. हे बघ, हे बघ, हात बघ कुठे टाकलाय इवू. अरे थांब, तू पलटी कसं होणार हात काढून? अगं नाही डोंगू, अशा राहण्यात ओलावेल मामाकडे. तर बाबडू बघा आपली कशी टर्न झाली आहे. ये पुढे ये बाबू, पुढे ये. अरे बापरे, शिंकू केली आहे. गॉड ब्लेस यू. ये बाबू पुढे ये. ये. अरे वा, तू ट्राय करते याचं.
थोडं थोडंसं थोडीशीच येते पुढे एकदम. अजून एक महिन्यानी मला आता पुढे जायचं आहे. नाही म्हणजे ती बरोबर हे करेल, तिच्या पायावर येईल, क्रॉलिंगच्या पोझिशनवर येईल. तर तुम्हाला आजचा मेनू माहितीच आहे की काय असणार आहे, की मम्मा बोलले की खिचडी राईस बनवणार आहे. तर आज आपला सिम्पल मेनू असेल, खिचडी राईस आणि सोबत काय असणार आहे, पापड, लोणचा, पापड. तर आता इवाला मस्त इकडे घेतलंय आणि असंच राऊंड मारतोय बघा, ही बोटं टाकते तोंडात, कारण का इवाला सारखं खाली ठेवलं तर किती थोडे कंटाळते आणि सारखी मग पलटी होत असते. तर म्हणून आता जरा वेळ घेतलं इकडे आणि मम्माकडे आलोय. मम्मा इकडे आपली जेवणाची तयारी करते. तर ठीक आहे, आता आपण थोड्याच वेळात मम्मा राईस झाला की मग आपण इवूची बकेट वगैरे लावणार आहे आणि इवूला घेणार आहे आंघोळीसाठी. आणि आता मस्त इवूची आंघोळ वगैरे झाली आहे. मम्माने इवूला मस्त फ्रेश वगैरे केलं आहे आणि आता तिला खूप झोप आली आहे. तर आता मम्मा इवूला फीडिंग करेल आणि मग आपण स्वेडल करून इवूला झोपवूया. जास्त वेळ इवू झोपणार नाही, हार्डली 1 तास वगैरे झोपेल, पण तिला ही झोप खूप गरजेची आहे कारण का तिला खूप झोप आली आहे. बघा इवू किती मस्त झोपली आहे बघा. आणि आता फायनली इवू झोपली आहे आणि मम्माचं जेवण पण झालं. आज मम्माने स्पेशल काय बनवलं नव्हतं. आज तर मला सुट्टी असते तर मम्माचं पण असं नॉर्मल जेवण असतं. तर आज मम्माने केली आहे वेगळ्या पद्धतीचा राईस आहे. लाखो कुठला राईस आहे, वाटाणा भात, पण ग्रीन कलरचा बनवलाय. त्याच्यामध्ये मम्माने आज काहीतरी मिक्सरला लावून काहीतरी टाकलंय, ते बोलते सांगणार नाही. असतं काय नाही रे, कोथिंबीर, मिरची, लसूणचं वाटाणा. ते हा. बघितलेली रेसिपी, म्हटलं बघूया ट्राय करून. तर ठीक आहे, आता मम्माने बनवलं तर आपण आता जेवण करून घेणार आहोत. का आपण अजून आंघोळ वगैरे केली नाही कारण का आपण थोडंसं आपल्याला अजून काम करायचं आहे, कारण का घर वगैरे क्लीन करायचं आहे ना. तर आपण घर वगैरे क्लीन करणार आहोत कारण का आज संध्याकाळी आपले रिलेटिव्स वगैरे येणार आहेत ना, तर त्याच्यासाठी आपण क्लीन वगैरे करणार आहोत. तर त्याच्यानंतर मग आपण आंघोळ वगैरे करू. तर चला आपण इवू उठायच्या अगोदर सगळ्या गोष्टी करून घेऊया. तर चला आता आपलं मस्त जेवण वगैरे करून झालं आहे, आपलं ऑलमोस्ट घर पण साफ करून झालं आहे. तर आता मम्मा फ्रेश होते, तर आपण आता चाललो आहे गाडी वॉश करायला. कारण का काल पण आपण गाडी वॉश नव्हती केलेली, कारण का नंतर विचार केला की आपल्याला मंदिरमध्ये वगैरे पोचायला लेट झाला तर मग उगाच रात्रीचं मग इवू पण चिडचिड करेल, म्हणून बोललो की जाऊ दे उद्या करतो. मग आज आपण गाडी वॉश करायला जाणार आहोत. तर आपण आता चाललो आहे गाडी वॉश करून येऊया लगेच. आणि फायनली आपण झालो आहे मस्तपैकी फ्रेश वगैरे आणि आपली सगळी कामं झाली पण आहेत आणि अजून काय इवा उठली नाही आहे. आपण फक्त इवा उठायची वाट बघतोय. तर आपण जाणार आहोत बानेरला, तर थोडंसं लांब आहे ते, 40 किलोमीटर वगैरे आहे इथून. तर इवू उठली पाहिजे लवकर, कारण का तुम्हाला माहिती असेल तर रोडवर ट्रॅफिक होते तिथे, तर त्याच रोडने आपण जाणार आहोत. तर बघूया आता इवू किती वाजता उठते. आता वाजले 4:30 नाही 4:45 झाले. तर बघूया आता इवू किती वेळात उठते. तर तिथपर्यंत मम्मा पण बघा इकडे रेस्ट करते आणि आपण जस्ट फ्रेश वगैरे झालं. तर बघूया आता किती वेळात इवा उठते. जशी इवा उठेल तसं आपण रेडी होणार आहोत आणि निघणार आहोत. आणि आता मी जस्ट पडलेलो इकडे, मम्मा देवपूजा करते आणि आपल्याला आवाज आलाय बघा, बाबडू हाय. पुढे बघा मस्त उठलाय आणि परफेक्ट टायमिंगवर उठली आहे इवू. आता वाजले संध्याकाळचे 5 वाजल्यात. तर इवू पण परफेक्ट टाईमवर उठली. आता आपण पण पटकन रेडी होऊया. मम्मा तिला फीडिंग करेल आणि आपण पटकन रेडी होऊया आणि मग निघूया. बाबडू. आणि आता फायनली आपण सगळे रेडी झाले. मम्मा पण इकडे रेडी झाली आहे. मम्मा थोडं इवूच्या तयारी करते, इवूला सगळं घ्यायचं ते. आणि इकडे इवू आहे आणि आपण आता हार्डली 2-5 मिनटामध्ये निघणार आहोत. आणि आता आपण फायनली निघालो आहे. वाजले 6:30 आणि आपण आता निघतोय. तर बघूया आता आपल्याला ट्रॅफिक भेटते की नाही. मला तर फुल गॅरंटी आहे भेटणार आहे. काय वाटतं नको तुला, भेटेल ना? 6:30 झाले ना. कशी मस्त वाटतं ना इवू, आज एकदम फ्रेश वाटतं. आणि आता फायनली आपण निघालो आहे. इकडे इवू आहे, मम्माने इवूला घेतलंय आणि आज आपल्या तोंडावर ऊन पण नाही येते कारण का आपण ऑलमोस्ट ते टायमिंग क्रॉस केलंय. पण आपल्याला नक्कीच ट्रॅफिक भेटणार आहे. तर आपण आता बघूया पोचतो किती वाजता आणि काय करतोय आपण, कुठे जातोय बानेरमध्ये. तर चला. आणि फायनली आपण ना या टाइमला थोडीशी वेगळा रूट घेतलाय आणि आपण चाललोय तिकडे. आपल्याला ती सगळी ट्रॅफिक स्किप झाली आहे बघा. आपण घेतलाय एक्सप्रेस वेचा रूट, आपण पूर्ण ट्रॅफिक स्किप केली. आपल्याला आता डायरेक्ट
30 मिनिट्स दाखवतात पोचायला. जे आपल्याला पहिले दाखवत होतं 1 hour 20 minutes, तर आपल्याला आता डायरेक्ट 34 मिनिट्स झाले. हे बघा. तर चला. बाईकचा बाहेर किती धूळ दिसते, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण खूप धूळ आहे या रोडला. वाटतं इकडे खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे ना. हां, तर खूप धूळ आहे. आणि आता इवू मस्त झोपली आहे. तर आपण चाललो आहे बानेरला, आणि बानेरमध्ये आपण चाललो आहे एक म्हणजे आम्हाला आता खूप दिवसापासून जायचं होतं तिकडे. ॲक्च्युली आम्ही खूप सारे रील्स वगैरे बघितलेले आहेत, तर त्याचे रिव्ह्यू वगैरे बघितले, खूप चांगले आहेत. एक खाण्याचं हॉटेल आहे मिया कबाब्स म्हणून, तर ते आपल्या इथे पण आहे नवी मुंबईला नाही म्हणजे बॉम्बे साईडला पण आहे 2-3 त्यांचे आउटलेट्स. तर आज आपण तिकडे चाललो आहे, कारण का आपण थोडंसं बऱ्याच टाईमनी शॉर्मा वगैरे काय खाल्ला नव्हता, तर तिकडे ते भेटतं. आणि लॉकूला तसंही चिकन तर काय आवडत नाही, तर मी एकटाच जाणार आहे. तर बघूया आता लॉकू काय खाते तिकडे, की दुसरं काय लॉकूला आपण शोधूया, नाही तर तिकडे दुसरं काहीतरी ऑप्शन. तर आपण आता चाललो आहे. समोर तुम्हाला दिसत असेल धूळ बघा. कशाने एवढी धूळ होते काय माहिती, पण आहे धूळ. आपण एक ट्रॅफिक स्किप केलेली, तर आपल्याला आता दुसरी ट्रॅफिक भेटली. पुण्यामध्ये सहसा ट्रॅफिक खूप असते, आणि आपल्याला आता भेटली आहे दुसरी ट्रॅफिक. तर खूप लांबपर्यंत आहे ट्रॅफिक आहे बघा, आणि आपल्याला पोचायला अजून 17 मिनिट्स दाखवतात. तर बघूया आपण किती वेळात पोचतो. हे बघा लॉको इकडे येऊ आहे बघा. आणि आम्ही आता ऑर्डर दिली आहे, वरती बसायला खूप वेटिंग होती. कुठून आला तू जायला? तेव्हा तिथे बाबडेश. तर आपण गाडी पण इकडे पार्क केली आहे, इकडे येऊ आहे. तर आपण गाडीमध्येच खाणार आहोत. तर बघूया आपले किती वेळ, 20 मिनिट्स बोलले ऑर्डर यायला. तर मम्माला पण बघायचं होतं मिया कबाब्स कसं रेस्टॉरंट आहे. तोंड पुसलं बाबडू. तेव्हा आता इथून सरळ जाऊन राईटला जायचं. सेकंड वाला रेस्टॉरंट आहे, तर जिथे गर्दी आहे ना ते एवढी गर्दी आहे बघा समोर. खूप सारे रेस्टॉरंट आहे, पण तिकडेच गर्दी आहे, कारण का ते थोडंसं प्राईम आहे. बघूया आपण घेऊन ऑर्डर. तर इकडे इवूला झोपवलं आहे, इकडे मम्मा बसली आहे. आम्हाला वेटिंग आहे ना 15-20 मिनिट्स लागणार आहे, म्हणून आम्ही इकडेच टाईमपास करतो. गाडीमध्ये बसून इवा बोर झालेली. मम्मा टाइमपास करते मोबाईलमध्ये बघा. इवूला बघ टाइमपास काय करते फोनमध्ये. त्याला मी गाडीमध्ये बघतोच आहे, बघतो जरा मोकळा झाला ना, आता तो खेळतोय. तर आपण आता पार्सल घेतलं आहे, इकडे डिक्कीमध्ये ठेवलं आहे हे बघा. तर आता आपण खाणार नाही आहोत, आपण आता घरी जाऊन खाणार आहोत, कारण का गाडीमध्ये पूर्ण वास येईल ना. तर इकडे इवू आहे मम्मा, तर आपण आज चाललो घरी. चल लॉकूला बसवतो जरा. चला आपण आता चाललोय, कारण का आपले रिलेटिव्ह होते ते पण निघालेत. तर आपण पण आता इकडून निघतोय. आपण खायचं इकडे ठरवलेलं, पण काय ते इवूला आपण घेऊन नाही बसू शकत नाही एवढ्या वेळ. पण नंतर आम्ही विचार केला की गाडीत खायचं, पण गाडीत खायचं म्हणजे पूर्ण टाइम मग गाडीमध्ये तो चिकनचा स्मेल येत राहणार, आणि मग इवूला थोडंसं उलटीसारखं होतं. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की मग घरीच जाऊन खाऊया. तर आता पार्सल घेतलं, इकडून आपल्याला घरी पोचायला लागेल ऑलमोस्ट 30 मिनिट्स वगैरे. तर 30 मिनिट्समध्ये घरी पोचूया, मग आपण ते ओपन करून आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय आपण ऑर्डर केलेलं. तर चला मम्मा जायचं ना. तिला तिकडे मजा येत होती. इवू एवढी बोलत बसले ना. अरे आपल्या इकडे स्लो मुव्हिंग ट्रॅफिक चालू होता, आणि आपण आता लागलोय हायवेला. बघू
काय मजा येते मगापासून आम्ही ऐकत बसलो येऊ सोबत काय येऊ बोलतो गुड्डू किती आडावडा करतो सोनं. आणि आपण इथे टोल नाक्याजवळ पोहोचलो आणि आपला बाबू अजून झोपलाय. तर आता इकडून आपलं घर एकदम 15 मिनिट्स 20 मिनिट्सवर आहे. मॅपमध्ये 23 मिनिट्स दाखवत आहे. पण आपल्या घरी थोडेसे पाहुणे येणार आहेत तर आपण थोडंसं शॉपिंग करून जाणार आहे. काहीतरी खायला वगैरे घेऊन जाणार आहे. आणि फायनली आपण आता घरी आलो आणि आता वाजले रात्रीचे 10 आणि 10 वाजले आपल्याला घरी येता येतं कारण का आपल्याला सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या होत्या. आणि आपले जे रिलेटिव्ह आहेत ते पण ऑन द वे आहेत. ते पण एक अर्धा तासात वगैरे पोचतील. तर आपण आता लगेच जेवण करणार आहोत आणि आपण दाखवणार आहोत की आपण काय काय ऑर्डर केलं. ही बघा किती खुश आहे आज. तिला घरी आवडतं. हा आणि खूप बोलते आज ती. आणि आता आपण घेतलंय खायला. हे आहे चिकन काली मिरी कबाब आणि हा चिकन शॉर्मा आहे. तर आपण घेतलंय खायला. लगू कसं वाटलं तुला टेस्ट? मस्त आहे. आवडली. पण टेस्ट वगैरे तर ठीक आहे चांगली आहे. शॉर्मा पण चांगला आहे पण प्राईसच्या हिशोबाने थोडंसं प्राईस साईड अप आहे पण टेस्ट चांगली आहे. तर मस्त आहे. आणि हे सगळीकडे आहे आपल्या मुंबईमध्ये पण 2-3 ठिकाणी आहे. मिया कबाब है ना मिया कबाब. तर तुम्ही सर्च करू शकता जर तुम्ही कुठे बानेरमध्ये वगैरे असाल तर तुम्हाला नॉनव्हेज खाण्यासाठी हे बेटर ऑप्शन आहे. आणि त्यांच्याकडे फक्त कबाब्स भेटतात. मेन कोर्स खूप कमी आहेत. नाहीच आहे मेन कोर्स. हां म्हणजे आहे बटर चिकनच आहे फक्त बाकी काही नाही आहे. ते पण लिमिटेड असतं. तर ठीक आहे तर आता आपण खाऊन घेतोय. तर आपण आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.